नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. बघा आज आपला दुसरा गुरुवार होता स्वामींचा, मागचा पहिला झाला आता. आणि बघा छान आता आज आपण पातोड्यांची भाजी करतोय. तर त्याच्यासाठी आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं एवढंच घेतलं होतं. ते भाजून घेतलं छान आणि त्याची पेस्ट करून घेतली होती. त्याच्यानंतर परत तेलामध्ये त्याला फ्राय केलं होतं आपण. आणि इकडे बघा पातोड्यांसाठी आपण घेतलेले बेसन पीठ, हळद, ओवा, जिरं थोडंसं आणि थोडीशी बडीशोपची पावडर आणि मीठ टाकलं. आणि आता याला थोडंसं तेल टाकून घट्ट भिजून घ्यायचं. आणि बघा त्याला असं छान म्हणजे पोळी करून त्याचे असे पातोड्या लाटून घ्यायच्या. हे बघा या पद्धतीने. आणि अशी छान आमटी त्याच्यामध्ये पाणी टाकून उकळी आल्यानंतरच ह्या पातोड्या त्याच्यात सोडायच्या. जर आधी सोडल्या तर पूर्ण त्या अशा चिटकून जातील आणि गोळा तयार होईल. बघा आपली छान भाजी तयार झालेली. कुठे चालली? संध्याकाळी मुलांना क्लासला सोडायला चालली होती. रोज त्याचे पप्पा सोडतात, पण आज ते बाहेर गेलेले होते. बघा दीदीने काल सुट्टी मारली होती क्लासला, आज चालली. आणि क्लासला गेल्यानंतर इतका पसारा असतो घरामध्ये, बापरे. 1 तास मला पूर्ण पसारा आवरायला लागला. स्वतःसाठी 1 तास आराम भेटतो, म्हणजे 5 ते 6 मला भेटतो. बघा दीदीच्या डॉलला छान तिने गॉगल पण लावला होता. मस्त छान घरं आवरून घेतले, पुसून घेतले स्वच्छ. बाल्कनी पण धुवून वगैरे घेतली. 2-3 दिवसाआडच धुते, त्याच्यामुळे काही नाही. भांडे वगैरे सर्व आवरलेले आहे बघा. आणि आता छान आता बघू, मुलांना घ्यायला जाईल खाली. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही आवडत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि बघा अनन्याच्या सायकलचं एक चाक तुटलेलं आहे बघा, तरी ती छान सायकल चालवते. आणि हा श्लोकचा मित्र आहे ओम. खाली आल्यावरती लगेच खेळायला लागले मुलं. ठीक आहे, तर चला आपण आता परत उद्या भेटूया. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर बाय. आणू बोलते आता. बाय. कमेंट करो बाय. बाय. थँक्यू.